नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील. स्वागत आहे मराठी बस अपडेट या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सीआरपीएफ कॉन्स्टेबल भरती, केंद्रीय राखीव पोलीस दल कॉन्स्टेबल भरती 2026 बद्दल. यासाठी एकूण 9,195 पदांची ही भरती आहे. दोन पदं आहेत. एक तर कॉन्स्टेबल, ज्यामध्ये ट्रेड्समन आणि टेक्निकल विभाग असतील. यासाठी पदसंख्या 9,175 आणि दुसरं म्हणजे कॉन्स्टेबल, ज्यामध्ये पायनियर विंगसाठी 20 पदं आहेत. यासाठी शैक्षणिक पात्रता कॉन्स्टेबल ड्रायव्हरसाठी किमान 10वी उत्तीर्ण आणि अवजड वाहन चालक परवाना असणे गरजेचं आहे. हेवी व्हेकल ड्रायव्हिंग लायसन्स आणि 10वी उत्तीर्ण. दुसरं म्हणजे कॉन्स्टेबल मेकॅनिक मोटर व्हेकल, किमान 10वी उत्तीर्ण आणि त्यासोबतच ITI मेकॅनिक मोटर व्हेकल आणि सोबतच 1 वर्षाचा कामाचा अनुभव पाहिजे. तिसरं म्हणजे कॉन्स्टेबल पायनियर विंग, कमीत कमी 10वी उत्तीर्ण आणि सोबतच मेशनरी किंवा इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये 1 वर्षाचा अनुभव पाहिजे आणि बाकी सर्व ट्रेडसाठी 10वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. यासाठी शारीरिक पात्रता जनरल आणि ओबीसी साठी पुरुषांसाठी उंची असली पाहिजे 170 सेंटीमीटर आणि महिलांसाठी 157 सेंटीमीटर. छाती पुरुषांसाठी 80 सेंटीमीटर व फुगवून 5 सेंटीमीटर जास्त आणि एसटी कॅटेगरीसाठी 162 सेंटीमीटर पुरुषांसाठी आणि 150 सेंटीमीटर उंची महिलांसाठी आणि पुरुषांसाठी 76 सेंटीमीटर व फुगवून 5 सेंटीमीटर जास्त. यामध्ये वयाची अट 1 जानेवारी 2026 रोजी उमेदवाराचं वय किमान 21 ते 27 वर्ष असलं पाहिजे. म्हणजे कोणत्या पदासाठी? कॉन्स्टेबल ड्रायव्हरसाठी आणि उर्वरित ट्रेडसाठी 18 ते 23 वर्ष. यामध्ये SC आणि ST कॅटेगरीसाठी 5 वर्ष सूट आणि ओबीसी साठी 3 वर्ष सूट असणार आहे. नोकरीचं ठिकाण हे संपूर्ण भारतभर असेल. आता फी बद्दल जाणून घेऊया. फी जनरल OBC EWS साठी 100 रुपये, बाकी कॅटेगरीसाठी अजिबात फी नाहीये. अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन असेल आणि शेवटची तारीख 19 मे 2026 असेल. आपण आता नोकरीची जाहिरात पाहूया. आता ही आहे नोकरीची जाहिरात. यामध्ये दिलंय डायरेक्टोरेट जनरल सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स म्हणजे CRPF नवी दिल्लीकडून आणि याचं डिपार्टमेंट म्हणजे भारत सरकारचं मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. यामध्ये 20 एप्रिल 2026 रोजी ऍप्लिकेशन सबमिशन सुरू होईल आणि 19 मे 2026 रोजी ऍप्लिकेशन सबमिशन बंद होईल. याची पूर्ण माहिती घेऊ शकता. बऱ्याच ठिकाणचं बऱ्याच राज्यांमध्ये किती जागा उपलब्ध आहेत याबद्दल ही पूर्ण माहिती दिलेली आहे. बरीचशी राज्य आहेत. पूर्ण भारतभर ही भरती असणार आहे. त्यामुळे या संधीचा लवकरात लवकर भाग घ्या. बरेचसे राज्य आहेत आणि हे त्यानुसार हे ट्रेड्स आहेत. वॅकन्सीज ऑफ मेल पोस्ट: ब्रास बँड, बार्बर, बगलर, कॉबलर, कुक, कारपेंटर, ड्रायव्हर, माळी, मोटर मेकॅनिक व्हेकल, पाईप बँड, पेंटर, सफाई कर्मचारी, टेलर, वॉटर कॅरियर, वॉशरमॅन आणि एकूण जेवढी पण पदं असतील याची पूर्ण माहिती आहे. यामध्ये तुम्ही पाहू शकता पूर्ण डिटेल्ड माहिती दिलेली आहे. एज लिमिट बघा 21 ते 27 कॉन्स्टेबल ड्रायव्हरसाठी आणि बऱ्याचशा कॅटेगरीज दिलेल्या आहेत. या पुढची सविस्तर माहिती तुम्ही घेऊ शकता. पाहू शकता इथं मेकॅनिक मोटर व्हेकल फॉर ऑल दी अदर ट्रेड्समन काय काय क्वालिफिकेशन रिक्वायर्ड आहे ते दिलेले आहे आणि कसं अप्लाय करायचं याचे पूर्ण स्टेप्स दिलेले आहेत. पूर्ण वाचू शकता तुम्ही. महाराष्ट्रामध्ये ग्रुप सेंटर 2 आहेत. एक ग्रुप सेंटर CRPF नागपूर आणि एक ग्रुप सेंटर CRPF तळेगाव दाभाडे. सेंटर सिटी ऑफ कम्प्युटर बेस्ड टेस्ट CBT बायोमेट्रिक होईल. सोबतच तुमचं PET मध्ये 5 किलोमीटर 24 मिनिटांमध्ये यायचं आहे आणि फिमेल साठी स्त्रियांसाठी 1.6 किलोमीटर 8.30 मिनिटांमध्ये यायचं आहे. हे ट्रेड नुसार तुम्हाला या रिक्वायरमेंट आहेत. तुम्ही पाहू शकता उंची किती असली पाहिजे आणि चेस्ट किती असली पाहिजे याचा पूर्ण तपशील दिलेला आहे. पूर्ण माहिती तुम्ही नीट वाचा फॉर्म भरण्या अगोदर. फॉर्म भरल्यानंतर आणि अजूनही बराच वेळ आहे. 20 मे 2026 ही शेवटची
शेवटची तारीख असणार आहे, तर त्या अगोदर तुम्ही हा फॉर्म पाहू शकता. बरीचशी मोठी जाहिरात आहे ही, पूर्ण वाचून घ्या आणि मगच फॉर्म भरा. बरीच मोठी जाहिरात आहे, बऱ्याच गोष्टींचा उल्लेख केलेला आहे, तर माहिती व्यवस्थित वाचा. सविस्तरपणे माहिती दिलेली आहे. आता यासाठी अप्लाय कुठे करायचं ते इथे बऱ्याच गोष्टींची माहिती दिलेली आहे, तुम्ही वाचू शकता. आणि जी लिंक असेल त्या लिंक वरती तुम्हाला भरती तुम्ही करू शकता, म्हणजे तुम्ही अप्लाय करू शकता. दिलेलं आहे इथं, रिक्रुटमेंट फॉर द पोस्ट ऑफ कॉन्स्टेबल, कंपॅशनेट अपॉइंटमेंट, वॉक इन इंटरव्ह्यू. 20 एप्रिल 2026 रोजी ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरू होईल. तोपर्यंत वेबसाईट मध्ये ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्यासाठी तुम्हाला ऑप्शन येणार नाही. आणि ही आहे केंद्रीय रिझर्व्ह पोलीस बल, सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स, सीआरपीएफ यांची ही अधिकृत वेबसाईट आहे. तर मित्रांनो, ही होती माहिती सीआरपीएफ या भरतीबद्दल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि सीआरपीएफ कॉन्स्टेबल भरतीसाठी अप्लाय करायचं आहे त्यांनी कमेंट मध्ये जरूर कळवा. व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत राहिल्याबद्दल धन्यवाद आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.